श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. तुमच्या पाठीमागे असलेलं वर्षानुवर्षाचं संकट आता लवकरच संपणार आहे. तुमच्या मागे असलेली पनवती, तुमच्या मागे लागलेली वाईट शक्ती लवकरच नष्ट होणार आहे. तुमच्या पाठीवर देवाचे आशीर्वाद आता मिळणार आहेत. म्हणून घाबरू नका, सर्व काही शक्य होणार आहे. कितीही दिवसांचं दुःख असू द्या, क्षणात नष्ट होणार आहे. स्वामींवर विश्वास ठेवल्यास कुठलीही गोष्ट अशक्य नसते. म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माणूस कधीकधी वर्षानुवर्ष एकाच दुःखाने ग्रासलेला असतो. त्याची एकच समस्या असते जी कधीच नष्ट होत नसते. ती समस्या त्याला नेहमी त्रासदायक ठरत असते. म्हणून हीच समस्या संपवण्यासाठी तुम्हाला देवाचे खूप सारे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. तुम्ही ज्याचा कधी विचार देखील केला नव्हता ती गोष्ट आता तुमच्या जीवनात घडणार आहे. देवावर विश्वास ठेवा. देव सदैव तुमच्या सोबत आहे. स्वामींवर विश्वास असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. माणूस हा ज्या वेळेस देवावर विश्वास ठेवतो त्याच वेळेस त्याने सर्व काही देवावर सोपवून द्यावं. जास्त विचार करून डोक्याला ताण देऊ नये. माणूस ज्या वेळेस नकारात्मक विचार करत असतो त्याच वेळेस तो देवावरील विश्वासाला अपात्र ठरतो. म्हणून देवावर विश्वास ठेवल्यास नकारात्मक विचार डोक्यातून पहिले बाहेर काढा. माणूस तोच भाग्यवान ठरतो ज्याला देवाची सेवा करायला मिळत असते. म्हणून देवाची सेवा करायला मिळत आहे यामुळे स्वतःला भाग्यवान समजा. घाबरू नका, स्वामींचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. सहमत असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कधीच माणसाने स्वतःला कोणापेक्षा कमी समजू नये. स्वतःची तुलना कोणाशीच करू नये. कारण कधीकधी माणूस हा स्वतःला कमी समजतो आणि त्याचा फायदा इतर लोक घेत असतात. म्हणून स्वतःला कधीच बाळा कमी समजू नकोस. तुला माझी साथ लाभली आहे म्हणजे तू देखील कोणापेक्षा कमी नाहीस. माणसाने कधीच स्वतःला गर्विष्ठही समजू नये. आपण एक सर्वसामान्य भक्त आहोत त्याप्रमाणेच राहावं. कधीकधी अत्यंत मोठं दुःख आपल्या पाठीशी असतं आणि त्यापासून आपल्याला सुटका हवी असते. आणि हीच सुटका मिळवण्यासाठी आपण देवाला खूप प्रार्थना करत असतो. तुमची प्रत्येक प्रार्थना देव ऐकणारच आहे. थोडासा संयम ठेवा, तुमचेही दिवस येणार आहे. देव हा कधीही आपल्या चमत्कारांचा पुरावा देऊ शकतो. वर्षानुवर्ष केलेली सेवा एक दिवस फळास येणारच आहे. देवाचे हे फळ खूप सुंदर असणार आहे. देवाने पाठवलेली प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कधीकधी माणसाला त्याच गोष्टीची अपेक्षा असते जी गोष्ट आपल्या नशिबातच नसते. परंतु ज्यावेळेस तुम्ही देवाची मनापासून सेवा करता तेव्हा तुमचं नशीबही बदलू शकतं. बाळांनो, नशिबापुढे फक्त देवच जाऊ शकतात. म्हणून देवावर विश्वास ठेवा. देव तुमचं नशीबही बदलू शकतात. स्वामींचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा. देव हे सकारात्मक विचार करण्यास का सांगतात? कारण सकारात्मक ऊर्जा माणसाला तेव्हाच प्राप्त होते जेव्हा माणूस
हा विचार चांगले करतो. सकारात्मक विचार हे माणसाला सकारात्मक ऊर्जा देत असतात आणि सकारात्मक ऊर्जा आपलं अडलेलं कामही पूर्ण करण्यास मदत करत असते. सकारात्मक ऊर्जा म्हणजे काय? तर एखादी गोष्ट आपण म्हणतो की मी हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, म्हणजे आपण हातपाय गाळून घेतो. ती गोष्ट करणार नाही हे आपल्या मनाला आपण ठामपणे सांगून टाकतो. ही गोष्ट माझ्याच्याने होणार नाही असं आपण आपल्या मनाला पटवून देत असतो. म्हणून असं करू नका. आपल्या मनाला पटवून द्या की होय मी हे करू शकतो. आपोआप आपलं शरीर त्या प्रकारे कृती करत असतं आणि त्या कृतीने आपण ते काम करत असतो आणि ते शक्यही होत असतं. म्हणून शरीर तशीच कृती करणार आहे जसं आपण विचार करणार आहे. विचार चांगले झाले की आपोआप सर्व चांगलं होतं. पहिली सुरुवात होते ती म्हणजे विचारातून आणि दुसरी ती म्हणजे कृतीतून. विचार जसे कृती तशीच. विचार जसं भविष्य तसं. म्हणून विचार चांगले करा, भविष्यही चांगलेच होईल. माणसाने कधीच माणसाला त्रास देऊ नये, पाळीव प्राण्याला त्रास देऊ नये, कोणत्याही जीवाला दुखवू नये. प्रत्येकाला आशा आहेत, भावना आहेत, कोणाच्याही भावनेशी खेळू नये. स्वामींनी आपलं पूर्ण जीवन आपल्या भक्तांसाठी व्यतीत केलं आहे. म्हणून स्वामींच्या या कार्याला ओळखायला शिका. स्वामींची प्रत्येक गोष्ट सत्य ही होणारच आहे, म्हणून सत्य जाणवायला शिका. सत्याने सत्याला जिंकता येतं. सत्याने प्रत्येक गोष्ट शक्य करता येते. म्हणून सत्यतेवर विश्वास ठेवा. खोटं कधी बोलू नका. कुणालाही धोका देऊ नका. कुणाचंही मन दुखवू नका. कुणालाही त्रास देऊ नका. आपल्यामुळे कोणाचा संसार बिघडेल असं काही करू नका. जे काही करायचं ते सर्वांच्या भल्यासाठी करा. स्वतःच्या स्वार्थासाठी काही करू नका. स्वार्थी माणूस हा कधीच पुढे जाऊ शकत नाही. अहंकारी माणूस कधीच त्या गोष्टीचा योग्य फायदा मिळवू शकत नाही. गर्विष्ठ माणूस कधीच स्वतःला उंचीवर नेऊ शकत नाही. प्रत्येक गोष्ट ही कायमस्वरूपी टिकणारी नसते. टिकते ती म्हणजे फक्त भक्ती, प्रेम, आपुलकी. पैसा कायमस्वरूपी टिकत नसतो. आरोग्य कायमस्वरूपी टिकत नसतं. शरीर कायमस्वरूपी टिकत नसतं. म्हणून आपल्याला ज्या गोष्टीचा मोह आहे ती गोष्ट कायमस्वरूपी टिकणारी नाहीच. म्हणून इतरांना प्रेम द्या. प्रेम कायमस्वरूपी माणसाच्या मनात राहील. प्रेमाने ही दुनिया जिंकता येऊ शकते. म्हणून प्रेमाचा वापर करा. हिंसा करू नका. कोणाशी भांडू नका. आपल्या प्रियजनांना प्रेम द्या. जे काही होणार ते चांगल्यासाठीच होणार असा सकारात्मक विचार नेहमी ठेवा. सकारात्मक विचाराने प्रत्येक गोष्ट शक्य होते हे कधीच विसरू नका. माणसाने माणसाशी कसं वागावं याचं ज्ञान मिळवा. देवाला कसं ओळखायचं, देवाच्या कसं जवळ जायचं, देवाला कसं प्रसन्न करायचं याचं ज्ञान मिळवा. ज्ञानापुढे प्रत्येक गोष्ट शक्य आहे. म्हणून पहिलं ज्ञानी बना. ज्ञानी बनले की आपोआप तुम्हाला सर्व काही प्राप्त होणार आहे. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. फक्त देवाची भक्ती करा. प्रामाणिकपणे प्रयत्न करा. सर्व काही मिळणार आहे. स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी आहेत, त्यांचा चमत्कारही आहे. स्वामी जोपर्यंत आपल्यासोबत आहेत तोपर्यंत आपलं कोणी काही वाईट करू शकत नाही. स्वामींची शक्ती आपलं सदैव रक्षण करत आहे. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. माणसाने हार मानू नये. लढत राहावं. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहावं. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. फक्त विश्वास असला पाहिजे. बाळांनो, आजचा हा सुंदर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा.
आणि असेच सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.